तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडे जे हत्या आहेत त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही। आम्ही वर्षानुवर्ष ही देवस्थानं हत्तीचा सांभाळ करतात। पेटाचा ऐकून हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्या समोर आहे। मुळामध्ये पेटाला हे समजायला पाहिजे हत्तीमध्ये दोन प्रकार आहेत। जवळजवळ 1000 वर्षापूर्वीपासून अनेक राजे राजवाडे मंदिरं हे हत्ती बाळगत होते। आताचे जे पाळीव हत्ती आहेत ते त्यांची प्रजाती आहे, त्यांना जंगलाचं काही माहित नाही। त्यांचा जीनच माणसामध्ये राहण्यामुळे विकसित झालेला आहे आणि जंगलात राहणारे हत्ती वेगळे आहेत। तेव्हा जंगलातले हत्ती अनुसूचित 1 मध्ये येतात, हे येत नाहीत, हे कळायला पाहिजे। परंतु जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताब्यामध्ये असणारे हत्तींना त्रास देत आहेत। हे बंद करावं। पंतप्रधानांनी लक्ष घालावं, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं, एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची 14 कोटी जनता महत्वाची आहे। हे सार्वमत आहे, लक्षात ठेवा। कारण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, गटातटाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल, इतर मीडियावर असेल, जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। पण सर्वसामान्य जनतेची भावना जर का अशी असेल तर मग मोदी साहेब, फडणवीस साहेब नेमकं कुणाच्या बाजूला राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांनी जनतेच्या बाजूला राहावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत आणि त्यांना आतापर्यंत पोस्टानं पाठवलेला दयेचा अर्ज असेल किंवा आज दिलेलं असेल हे सगळं दाखवून जर सर्वसामान्य जनतेची ही भावना असेल तर महामहिम राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलावा अशी विनंती आम्ही त्यांना करणार।